कोण कोण कोरियन ड्रामा, कोण कोरियन फूड आणि BTS आर्मी आहेत, मग ते कमेंटमध्ये सांगा. आणि हा सिरीज कोणी पाहिला तेही कमेंटमध्ये सांगा. आणि त्यातलं हे फूड इतकं फेमस आहे, मला पण हे ट्राय करायचं होतं. मी खूप वेळा ट्राय केलं आहे. ॲक्च्युली मला असं बनवायचं होतं. मला खूप दिवस झालं खायची इच्छा झाली होती. आणि मला कोरियन फूड आणि वेगवेगळे प्रकारचे फूड खायला खूप जास्त आवडतात, त्याऐवजी बनवायला खूप आवडतात. आणि मी कोरियन फूड बनवते आणि तेही थोडंसं माझा टच देऊन, थोडंसं इंडियन, कारण का मला इंडियन स्पायसेस जास्त आवडतात कोरियन स्पायसेसच्या ऐवजी. मग मी त्यामध्ये थोडंसं आपला इंडियन टच देते, पण तसंच बनवायचा प्रयत्न करते. तर चला बनवूया. मला आज खूप जास्त खायची इच्छा होती. आणि मला व्हेजेस खूप आवडतात, त्यामध्ये ग्रीन कलरच्या व्हेजेस तर खूप जास्त आवडतात मला. असंच जेवणामध्ये ग्रीन कलरफुल असल्या गोष्टी की छान वाटतात. मग मी खूप साऱ्या भाज्या घेते. तर मी आज आहे ना सगळ्या ग्रीन व्हेजेस घेणार आहेत. त्यामध्ये फक्त कांदा आहे वेगळा, तर पालेभाजी सगळे, पालक आहे, बीन्स आहेत. आणि हे सगळं आहेत ना मला असं थोडंसं बॉईल करून खायला खूप आवडतं. मी पहिले ह्या गोष्टी खायची नाही, पण खरं सांगते मी आत्ता इतकी म्हणजे खूप जास्त फॅन आहे त्याची झाली आहे ना, तर मी ह्या सगळ्या गोष्टी सारख्या खात असते. आणि व्हेजेस मी पहिला बिलकुल नव्हते खात. आणि मी जेवण आत्ता जेव्हापासून मी स्वतः बनवायला लागले आणि त्यावरती एक्सपेरिमेंट करायला लागले, तेव्हापासून मी खरंच खाऊ लागले. तुम्ही पण ट्राय करा असं काही बनवायचं, खूप छान लागतात. तर आता मी तो भात बनवण्यासाठी ना सर्वात पहिलं मी तसा भात बनवणार आहे. मी त्याचं तांदूळ शिजत घातलं, त्यामध्ये थोडंसं वाटाणे टाकले आणि तेल टाकलं, जिरं मोहरी तुम्हाला जे टाकायची असेल ते टाकायची आणि मग ते शिजत घालायचं. अशा प्रकारे माझा भात तयार झालेला आहे. आता मी थोडंसं माझा टच देणार आहे, कारण का मला थोड्याशा जास्त व्हेजेस खायच्यात म्हणून. तर मी एक कढई घेतली, त्यामध्ये कांदा टाकला आहे आणि त्यामध्ये थोडासा ओवा, जिरं मोहरी टाकली, लसूण टाकला. मला लसूण खूप आवडतो. मी खरं सांगते, मी पहिले खायचे नाही, पण आता मला इतकी टेस्ट चांगली लागल्यानंतर मी सगळं खाते. त्यामध्ये थोडेसे बीन्स टाकलेत. हे थोडं थोडं परतायचे आपल्याला, जास्त शिजवायचे नाही आहेत, कारण का शिजलेलं चांगलं लागत नाही. परतलेलं थोडं थोडं कच्चं राहिलेलं खूप छान लागतं. ज्यावेळेस कंचे तोंडामध्ये येतो ना फ्लेवर, त्यावेळेस खूप छान वाटतो. त्यामध्ये मी थोडंसं माझा मसाला टाकला आहे घरचा बनवलेला आणि थोडंसं लाल तिखट, बस. आता ते थोडीशी पालक थोडीशी शिजवायची, जास्त शिजवायची नाही. आणि त्यामध्ये मग शिजवलेला तांदूळ टाकायचा आणि ते नुसतं मस्तपैकी हलवून घ्यायचं, मिक्स करायचं. थोडीशी जास्त कोथिंबीर टाकायची, मला खूप आवडते म्हणून मी जास्त वापरते. आणि हे झालं आहे आपलं तयार. आणि मी इथे बीन्स पण शिजवले होते, त्याच्यासाठी एवढं